ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिरोळमध्ये जय्यत तयारी। अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह शिरोळसह परिसरात मोठा पसरला आहे। संपूर्ण शिरोळमध्ये भगवे ध्वज लावण्यात आले आहेत। अनेक घरांवरती भगवे ध्वज लावले आहेत। आपल्या सोबत आता राम मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण चुडमुंगे आहेत। पाहूया काय म्हणतात ते। 22 जानेवारी दिवशी शिरोळ व परिसरामध्ये एक प्रकारचा दिवाळी सारखा उत्सव साजरा केला जाणार आहे। यामध्ये घरोघरी रांगोळी काढून दीप उत्सव साजरा करण्यात येणार आहे। 7 ते 8 हजार भक्तांसाठी उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे। ज्या व्यक्तींना अक्षता मिळाल्या नाहीत त्यांनी समितीशी संपर्क साधावा असंही सांगण्यात आलं आहे। श्रीराम मंदिर महोत्सव समिती शिरोळ यांच्यामार्फत अयोध्यामध्ये श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 22 रोजी शिरोळ येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। शिरोळमध्ये सकाळी 22 तारखेला श्री राम मंदिर आहे, तिथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीवर अभिषेक पूजन होणार आहे। त्याचबरोबर नंतर दिवसभर नामजप होणार आहे। विविध भजनी मंडळ, महिला मंडळ जी भाविक आहेत त्यांच्यामार्फत अखंड नामजपाचा मंदिरामध्ये उत्सव सुरू राहणार आहे। दुपारी महाआरती होणार आहे आणि सकाळच्या अभिषेक पूजनासाठी विशेष म्हणजे रायगडावरून जल आणलेलं आहे आणि त्याच्यामार्फत आपण अभिषेक करतोय। दुपारी महाआरती होईल। त्यानंतर सायंकाळी 3 ते 6 या वेळेत शिरोळ येथे भव्य शोभायात्रा निघणार आहे। श्री राम प्रभूंची पालखी असणार आहे। त्यानंतर सर्व पारंपरिक वाद्यांच्या बरोबर ही पालखी सोहळा होणार आहे मोठा आणि श्री राम प्रभूंची शोभायात्रा निघणार आहे। आणि त्यानंतर सर्व गावामध्ये घरोघरी आपण दीपोत्सव करण्याचं आवाहन सर्व जनतेला केलेलं आहे। त्याप्रमाणे आपण सर्वत्र दीपोत्सव पण करणार आहोत सायंकाळी 7च्या दरम्यान। आणि 7 ते 9 या वेळेत महाप्रसाद आणि आपल्या सोलापूरचे एक महान कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तन ठेवलेलं आहे। असा हा दिवसभराचा वर्गाचा कार्यक्रम ठेवला आहे। तरी सर्व शिरोळकर नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री राम मंदिर उत्सव समितीमार्फत करण्यात येत आहे। महान करे न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।